दिवसाची सुरुवात येशूबरोबर दोन साधू जंगलामधून जात असतात. त्यातील एक जो साधू असतो तो थोडा वयस्कर असतो आणि दुसरा साधू जो असतो हा तरुण असतो. आणि जात असताना तो जो वृद्ध वयस्कर साधू असतो त्याच्याकडे एक पिशवी असते आणि तो पिशवी छातीशी धरून असा चाललेला असतो आणि त्याची नजर सारखी इकडं तिकडं व्हायची. आणि तो सारखा त्या तरुण साधूला सांगायचा की अजून किती लांब जायचं आहे, अजून हे जवळपास एखादं गाव आहे का, आपण तिकडं राहू शकतो, संध्याकाळच्या आत आपण तिकडं जाऊ का, आणि ह्या जंगलामध्ये चोर आहेत का, आणि अशा नाना शंका तो मनातून काढायचा आणि ह्या तरुण साधूला सांगायचा. आणि हा साधू त्याला त्याच्या परीने, तरुण साधू असतो तो त्याच्या परीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि शेवटी एका ठिकाणी ते येतात आणि त्या ठिकाणी विहीर असते आणि हा साधू सांगतो वयस्कर की मला खूप तहान लागलेली आहे, मी ह्याचं पहिलं पाणी पिईन आणि मग पुढे बघू आपण काय करायचं ते. आणि मग आपली पिशवी तो त्या तरुण साधूच्या हातात देतो आणि विहिरीचं पोहऱ्याने तो पाणी काढून पित असतो. आणि हा तरुण साधू तो विचार करतो की ही पिशवी हा छातीशीच धरून आहे आणि भीती शंका तो उपस्थित करत आहे. आणि हा हळूच त्या पिशवीमध्ये हात घालतो आणि बाहेर काढतो. ते एक सोन्याची वीट असते आणि त्याला आश्चर्य वाटतं, ही सोन्याची वीट आहे आणि हा म्हणून हा छातीशी धरून आहे. आणि मग त्याला आठवतं की त्यांना एका मोठ्या जमीनदाराने, जवळजवळ त्या गावाचा तो राजा असतो, त्यांनी काहीतरी काम करण्यासाठी, पूजेसाठी बोलवलं असतं. आणि निघताना हा मोठा श्रीमंत जमीनदार एक सोन्याची वीट त्या साधूला भेट देतो आणि ही वीट घेऊन साधू दुसरीकडे निघालेला असतो. आणि मग ह्याला समजतं की ही वीट जी आहे हेच या भीतीचं कारण आहे, चिंतेचं कारण आहे. आणि तो ती वीट त्या विहिरीमध्ये हळूच टाकून देतो आणि त्या पिशवीमध्ये एक मातीची वीट जंगलामध्ये पडलेली असते ती घेतो आणि त्या पिशवीत टाकतो. आणि हा वयस्कर साधू येतो आणि पटकन ती पिशवी त्याच्या हातातून घेतो आणि त्याला ते वजन तेवढंच वाटतं आणि तो घेऊन निघतो. आणि हा मग तरुण साधू निघताना त्याला विचारतो की तुम्ही का चिंतेत आहात, तुम्ही कशामुळे चिंता करत आहेत, का तुम्हाला सारखी भीती वाटत आहे. आणि तो वयस्कर साधू काय बोलायला तयार नसतो. आणि मग हा तरुण साधू सांगतो की तुमच्या पिशवीमध्ये सोन्याची वीट आहे ना. आणि हा वयस्कर साधू सांगतो तुला कसं समजलं. आणि हा तरुण साधू सांगतो मी ती वीट फेकून दिली आणि त्याऐवजी एक मातीची वीट तुमच्या पिशवीमध्ये टाकलेली आहे. आणि वयस्कर साधूला धक्का बसतो आणि तो पिशवीत हात घालून बघतो, तो खरोखर ती मातीची वीट असते. आणि त्याला सांगतो की ही वीटच तुमची सोन्याची कारण होती की तुम्ही सतत चिंतेमध्ये होता, भीतीमध्ये होता, तुमच्या मनामध्ये सारख्या शंका यायच्या. आणि मग तो वयस्कर साधू हसायला लागतो आणि सांगतो तुझं म्हणणं बरोबर आहे. आणि त्यानंतर तो ती पिशवी फेकून देतो आणि अगदी निर्धास्तपणाने त्या जंगलामधून चालायला लागतो. आणि तो नंतर त्याला विचारत नाही की ह्या जंगलामध्ये चोर आहेत का, ह्या जंगलामध्ये दुसरं काही आहे का, आपल्याला अंधार पडायच्या आत दुसरं गाव गाठावं लागेल का, असं काहीही म्हणत नाही. उलट तो त्या तरुण साधूला सांगतो आता आपण आरामात जाऊ, एखाद्या जंगलामध्ये कुठेतरी झाडाखाली आपण रात्र पण काढू आणि आपण शांतपणे झोपू त्या ठिकाणी. ती वीट जी असते सोन्याची, ती छातीशी धरून चालला असतो आणि त्याचा जो प्रवास असतो हा सुखकारक होत नाही. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं. बऱ्याचदा आमची जीवनातील चिंता असतात, मागील भूतकाळामध्ये केलेली पापं असतात, किंवा कोणाला दुखावलं असतं, किंवा कोणी आम्हाला दुखावलेलं असतं, किंवा आमच्या भविष्यकाळाच्या चिंता, आणि ह्या सर्व आम्ही त्या छातीशी धरून चाललेलो असतो. आणि ह्यामुळे आमच्या जीवनामध्ये सतत शंका, सतत चिंता आणि सतत आम्हाला भीती वाटत असते. श्रीमंत माणसांचं बघा, त्यांच्याकडे इतका पैसा असतो की ह्याचं काय पैशाचं करावं ही सारखी चिंता त्याच्यामध्ये असते. मुलाबाळांचं पुढे काय करायचं, आपसात ते भांडतील का प्रॉपर्टीसाठी
ही चिंता त्या माणसांच्या मनामध्ये असतं. ज्यावेळेस ह्या सर्व चिंता आमच्या जीवनामधून निघून जातात, या सर्व चिंता, शंका, कुशंका, मागील पाप सर्व काही आम्ही जेव्हा देवाच्या हाती सोपवतो, देवावर सोडून टाकतो, त्यावेळेस आम्हाला खरी मनाची शांती लाभते आणि आम्ही आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये निर्धास्तपणे चालू शकतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 55 आणि 22 वचन, Psalm 55 and verse 22. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. धार्मिकाला तो कधीही ढळू देणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.